नमस्कार. तुम्ही पाहत आहात रोकठोक. जर तुम्ही 2026 मध्ये नवीन गाडी घेण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी गेम चेंजर ठरणार आहे. टाटाची सिएरा ईव्ही असो किंवा फॉर्च्युनरला घाम फोडणारी किया सोरेंटो, 2026 मध्ये 35 पेक्षा जास्त गाड्या भारतीय रस्त्यांवर धावण्यासाठी सज्ज आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणती कंपनी काय नवीन आणणार आहे, कोणाची किंमत किती असेल आणि हायब्रिड की इलेक्ट्रिक तुमच्यासाठी नक्की काय चांगलं आहे हे रोकठोक मांडणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. 2026 मध्ये येणाऱ्या टॉप 35 नवीन गाड्या, तुमच्या स्वप्नातील कारसाठी सविस्तर मार्गदर्शक. 2026 हे वर्ष भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रासाठी क्रांतिकारी ठरणार आहे. पेट्रोल डिझेलपासून ते हायब्रिड आणि इलेक्ट्रिकपर्यंत 30 पेक्षा जास्त नवीन कार लॉन्च होणार आहेत. जर तुम्ही नवीन गाडी घेण्याच्या विचारात असाल तर हा ब्लॉग खास तुमच्यासाठी आहे. 1. टाटा मोटर्स. इलेक्ट्रिक आणि अपग्रेड्सचा भरमार. टाटा मोटर्स 2026 मध्ये आपली पकड अधिक घट्ट करणार आहे. टाटा सिएरा ईव्ही ही टाटाची सर्वात मोठी लॉन्चिंग असेल. 400 ते 480 किमी रेंज आणि प्रीमियम फीचर्ससह ही कार MG विंडसरला टक्कर देईल. याची किंमत 15 ते 24 लाख रुपयांच्या दरम्यान असू शकते. 2. महिंद्रा. क्लासिक गाड्यांचे अपग्रेड्स. महिंद्रा आपल्या लोकप्रिय SUVंवर लक्ष केंद्रित करणार आहे. स्कॉर्पिओ N आणि थार रॉक्स या गाड्यांमध्ये इंजिन बदलणार नसले तरी प्रीमियम मटेरियल आणि नवीन फीचर्स देऊन त्यांना अधिक व्हॅल्यू फॉर मनी बनवले जाईल. 3. मारुती सुझुकी. नवीन तंत्रज्ञान. मारुती ब्रेझा अपडेट. दीर्घकाळानंतर ब्रेझाला नवीन डिझाईन आणि प्रीमियम फीचर्स, उदाहरणार्थ ब्रँडेड स्पीकर्स मिळणार आहेत. फ्लेक्स फ्युएल कार्स. फ्रॉन्क्स आणि बलेनोमध्ये इथेनॉलवर चालणारे फ्लेक्स फ्युएल इंजिन येण्याची शक्यता आहे. 4. ह्युंडाई आणि किया. लक्झरी आणि हायब्रिड. ह्युंडाई फ्रॉन्क्स रायव्हल. ह्युंडाई i20 आणि वेन्यूच्या दरम्यान बसणारी एक नवीन प्रीमियम क्रॉसओव्हर लॉन्च करेल. किया सोरेंटो. फॉर्च्युनरला टक्कर देण्यासाठी किया भारतात सोरेंटो आणणार आहे. यात टर्बो पेट्रोल आणि हायब्रिड इंजिनचे पर्याय असतील. किया सेल्टॉस हायब्रिड. सेल्टॉसमध्ये हायब्रिड इंजिन आल्याने तिची इंधन कार्यक्षमता प्रचंड वाढेल. 5. JSW आणि चेरी भागीदारी. JSW ग्रुप भारतात स्वतःच्या गाड्या आणण्यासाठी सज्ज आहे. ते चीनच्या चेरीसोबत भागीदारी करून जेट्यूर T2 ही डिफेंडरसारखी दिसणारी SUV लॉन्च करू शकतात. ही कार प्लग इन हायब्रिड असेल. 6. इतर महत्त्वाचे लॉन्चेस. टोयोटा अर्बन क्रूझर टायसॉर की ईव्ही. टोयोटाची नवीन इलेक्ट्रिक कार आणि फॉर्च्युनरचे नवीन जनरेशन, कदाचित 2027 पर्यंत. होंडा सिटी आणि एलिव्हेट फेसलिफ्ट. 360 डिग्री कॅमेरा आणि व्हेंटिलेटेड सीट्ससह नवीन अपडेट्स. रेनो डस्टर न्यू जेन. नवी डस्टर टर्बो पेट्रोल इंजिनसह पुनरावर्तन करेल. वोल्क्सवॅगन टायरॉन. ही 7 सीटर प्रीमियम SUV टिगुआनची जागा घेऊ शकते. मित्रांनो, 2026 हे वर्ष खऱ्या अर्थाने गाड्यांचं वर्ष असणार आहे. मग ती टाटाची सुरक्षितता असो किंवा मारुतीचं नवीन फ्लेक्स फ्युएल तंत्रज्ञान, निवडण्यासाठी तुमच्याकडे खूप पर्याय आहेत. तुम्हाला या 35 गाड्यांपैकी कोणत्या गाडीची सर्वात जास्त प्रतीक्षा आहेत, खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या त्या मित्राला शेअर करा जो नवीन गाडी घ्यायचा प्लॅन करतोय. अशाच रोकठोक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सुरक्षित राहा आणि सुरक्षित चालवा. जय हिंद.